जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. जय जय अवल्या. भक्तांनो, आजची कथा ही फक्त चमत्काराची नाही. आजची कथा आहे संघर्षाची, मेहनतीची, विश्वासाची आणि परिवर्तनाची. ही कथा आहे अशा एक भक्ताची जो रडतही होता, पडतही होता, हरतही होता, पण कधीच थांबत नव्हता. कारण त्याच्या हृदयात एकच नाव होतं, श्री स्वामी समर्थ. आजची कथा तुम्हाला रडवेल, आजची कथा तुम्हाला उभं करेल, आजची कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि सर्वात महत्वाच, आजची कथा तुम्हाला बदलायला भाग पडेल. ही कथा आहे विठ्ठल नावाच्या मुलाची. एक छोटस गाव, शेतकरी कुटुंब, पाणी नाही, पैसा नाही, शिक्षण नाही, संधी नाही. वडील शेतमजूर, आई घरकाम करणारी. विठ्ठल लहानपणीच कामाला लागला. शाळा अर्धवट सुटली, स्वप्न अर्धवट राहिली. लोक म्हणायचे याचं आयुष्य शेतातच जाईल, हा काही पुढे जाणार नाही. पण विठ्ठल रोज मंदिरात जायचं, देवळात बसून एकच मंत्र म्हणायचा, स्वामी समर्थ मला ताकद दे. तो शहरात कामाला गेला, काम मिळालं नाही, उपाशी दिवस गेले. एका खोलीत 6 लोक, जमिनीवर झोप, दिवसाला 1 वेळ जेवण. तरी तो रोज सकाळी उठून म्हणायचा, आजचा दिवस माझा आहे. लोक हसले, लोक टोमणे मारले, पण तो थांबला नाही. एकदा तो अक्कलकोटला गेला. मनात वेदना, डोळ्यात अश्रू. तो म्हणाला, स्वामी मी हार मानणार नाही, पण मला दिशा दे. त्याच रात्री स्वप्नात स्वामी आले आणि एकच वाक्य म्हणाले, थांबू नकोस, चालत राहा. तो परत शहरात आला. छोटं काम सुरू केलं. दिवस रात्र मेहनत. हळूहळू काम वाढलं. लोक ओळखू लागले, विश्वास वाढला. आज तो इतरांना काम देतो, इतरांना उभं करतो, इतरांसाठी आधार बनतो. तो नेहमी म्हणतो, मी मोठं झालो नाही, स्वामी मोठे आहेत. भक्तांनो, स्वामी कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, ती शक्ती आहे, ती धैर्य आहे, ती संयम आहे, ती मेहनत करण्याची हिम्मत आहे. स्वामी समर्थ तुम्हाला श्रीमंत करत नाहीत, ते तुम्हाला मजबूत करतात. डोळे मिटा, मन शांत करा. स्वामी माझ्या मनातली भीती काढ, माझ्या मनातली शंका काढ, माझ्या मनातली कमजोरी काढ, माझ्या मनात विश्वास दे, माझ्या जीवनात दिशा दे. भक्तांनो, आजची कथा जर मनाला भिडली असेल तर समजा स्वामी पोचले आहेत. आज जर मनात शक्ती आली असेल तर समजा स्वामी काम करत आहेत. शेवटच वाक्य, स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार नाही, स्वामी समर्थ म्हणजे परिवर्तन आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. जय जय अवल्या.